रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी. तुम्हा सर्वांना आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा. कांदा मुळा भाजी अवघी विठाबाई माझी, लसूण मिरची कोथंबिरी अवघा माझा हरी. संत सावतामाळीची शिकवण आहे. म्हणजे दैनंदिन जीवनात तुम्ही जीवन जगत असताना देवळात देव नसतो, मूर्तीमध्ये देव नसतो, तर तुमच्या प्रामाणिकपणे जे श्रम करतात त्यात तुमचं देवत्व असतं, त्यात तुमची भक्ती असते. असाच मुंबईतला चाकरमानी आपला श्रम करत असतो, आपली भक्ती करत असतो, भक्तिभावाने देवाची ईश्वराची सेवा करत असतो, पण त्याला पंढरपूरला जाता येत नाही, तो आपला देवळात जाता येत नाही, तो आपला दैनंदिन जीवनातून आपली भक्ती मार्ग करत असतो. आणि तसाच लोकलमध्ये काही प्रवासी भक्तिमय मार्गाने भजन कीर्तन करत जात असतात. तर आज असाच आपला प्रवास आहे भजन कीर्तन करणाऱ्या प्रवाशांसोबत, आणि सोबत चर्चगेट ठिकाणी मोठं रिंगण होणार आहे, भक्तिमय सोहळा होणार आहे, तो आपण पाहणार आहोत. रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी. आषाढी एकादशीला पंढरपूरला जाऊन विठ्ठलाचं दर्शन घेणं तर दूरची गोष्ट, पण साधं जवळच्या विठ्ठल मंदिरात जाऊन दर्शन घेणं हे देखील अनेक चाकरमानी मुंबईकरांसाठी अशक्य असतं. कारण ऑफिसमधून घरी जाईपर्यंतच इतका उशीर होतो की एखाद्या मंदिरात जाऊन पांडुरंगाचे दर्शन घेणं शक्यच होत नाही. मग अशा वेळी मुंबईकरांनीच उत्तम पर्याय शोधलाय. विठ्ठलापर्यंत पोहोचण्यासाठी मंदिरच गाठावं लागतं असं नाही. मुंबईच्या लोकलमध्ये रोज एक वेगळीच पंढरी फुलते. लोकलच्या प्रवासात प्रवाशांची अनेक भजनी मंडळं, कीर्तन मंडळं आपसूकच बनली. रोज सकाळी जाताना टाळांच्या ठेक्यावर, चिपळ्यांच्या नादात आणि विठ्ठल नामाच्या गजरात ट्रेनमध्ये अभंग, भक्तिगीत, संतांच्या ओव्या रंगतात. आषाढी एकादशी निमित्त तर लोकल ट्रेनच्या डब्यात भक्तीला जणू भरता येतं. प्रत्येक डबा जणू छोटेखानी दिंडी बनतो, प्रत्येक प्रवासी वारकरी बनतो आणि विठ्ठल नामाच्या गजरात धावणारी ही लोकल पंढरपूर न गाठताही प्रत्येकाच्या मनात पांडुरंगाचं दर्शन घडवून जाते. भजनांच्या स्वराने लोकलचा गोंधळ विसरला जातो, गर्दीचा ताण हलका होतो, चेहऱ्यावरील थकवा विरघळतो. प्रवास हा केवळ एका स्थानकातून दुसऱ्या स्थानकापर्यंतचा राहत नाही, तर तो मनाला भक्तीकडे नेणारा प्रवास बनतो. या भजन कीर्तनातून मुंबईकरांना मानसिक समाधान मिळतं, आत्मिक बळ मिळतं आणि दैनंदिन संघर्षाला सामोरं जाण्याची नवी ऊर्जा मिळते. ट्रेनमधील वेगवेगळ्या ग्रुप्समध्ये समरसता, बंधुता वाढीस लागते. विठ्ठल नामाचा आधार त्यांच्या जगण्याला जणू नवा अर्थ देतो. सर्वांना रामकृष्ण हरी. आज आषाढी एकादशीचं पतित पावन असं पर्व आहे आणि ह्या आषाढी एकादशीच्या सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा. आमचं जय गणेश रेल्वे प्रवासी भजन मंडळ बोरवलीवरून 9:01 ची ही लोकल सुटते. आज आषाढी एकादशी निमित्त बोरवली ते चर्चगेट अशी दिंडी निघालेली आहे. आता आपण चर्चगेट स्टेशनला पोहोचलेलो आहोत. आता चर्चगेट स्टेशनला रिंगण सोहळा पार पडेल आणि ह्या रिंगण सोहळ्यामध्ये सर्व आपण जे भाविक आहोत ते आनंदाने आणि उत्साहाने त्या रिंगण सोहळ्यात आपण सहभागी होणार आहोत. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी माऊली. मी जय गणेश भजन मंडळचा अध्यक्ष आहे. ही एकादशीची जी वारी आहे ती साधारणतः 700 वर्षापूर्वीची आहे, पण आमच्या जय गणेश भजन मंडळाला 2010 पासून सुरू झाली आणि तेव्हापासून आम्ही ही वारी चालू करत आहोत. त्यामुळे या वारीमध्ये जेवढा आम्हाला आनंद मिळतो तेवढा आनंद पुरं वर्षभर आम्हाला पुरतो, एवढी या वारीची ही क्षमता आहे त्याच्यामध्ये. तर आम्ही या प्रवासीमध्ये सर्व 1 तास 2 तास जो काय भजन मंडळाचा जो कार्यक्रम आहे तो आम्ही करतो, त्यामुळे आम्हाला खूप आनंद मिळतो. आम्ही चांगले टेन्शन फ्री होतो
आणि अशी जी वारी आहे जी आम्ही सतत चालू ठेवणार आहे, जोपर्यंत शेवटपर्यंत आमच्या जीवात जीव आहे तोपर्यंत ही वारी आम्ही चालू ठेवू. पंढरीनाथ की जय, ज्ञानदेव पंढरीनाथ राम. प्रसाद वाटप चालू आहे. माऊली माऊली भजन मंडळ विरार चर्चगेट. ते रेल्वेमधून वेगवेगळ्या दिंड्या येतात, त्या माऊलींच्या घेऊन येतात, प्रतिमा घेऊन येतात. तर ते बघा मतदारसंघाचे माजी आमदार अशोक रामकृष्ण आणि सर्वांना. माझं नाव विनोद चव्हाण आहे. मी श्री संत सेवा भजन सामाजिक संस्था
या संस्थेचा सन्मान सचिव आहे. त्याचप्रमाणे शिवजयंती उत्सव मंडळ, रेल्वेतील प्रवासी, रेल्वे मोटरमान मॅनेजर या संपूर्ण याच्या वतीने आज या ठिकाणी आषाढी दिंडी सोहळा साजरा करण्यात येत आहे. मागील 17 वर्षापासून हा दिंडी सोहळा वारकऱ्यांसाठी मुंबईमधल्या खास करून लोकलमध्ये जी भजन चालतात त्या भजन प्रवाशांसाठी हा दिंडी सोहळा या ठिकाणी आयोजित केला असतो. या दिंडीचं खास वैशिष्ट्य म्हणजे प्रत्येक जण आपली वेगवेगळी वेशभूषा घेऊन या ठिकाणी आपला सामाजिक संदेश या ठिकाणी देण्याचा प्रयत्न करत असतो. मुंबईमधले जे रहिवासी आहेत ते लोकलमधून प्रवास करतात. आत्ताच आपण घटना बघितलेल्या आहेत, त्या वेगवेगळ्या घटना घडल्यात, त्या संदर्भामध्ये कशी काळजी घ्यायची या संदर्भामध्ये आता संदेश देण्याचं काम या भजन मंडळाने करत आहेत. त्याचप्रमाणे इथली जी व्यवस्था आहे, स्थानिक रेल्वे प्रशासन, RPF अधिकारी हे संपूर्ण आम्हाला चांगले सहकार्य करतात. त्याचप्रमाणे इथली संपूर्ण जी पश्चिम विभागामधली जी भजन मंडळ आहेत, त्या प्रवासी आहेत, हा कार्यक्रम आनंद द्विगुणित करण्याचा प्रयत्न करतात. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी. माझ्या पाठीमागे जे लोकल प्रवासी भजन मंडळी येतात त्याची ते नोंद केली जाते. आतापर्यंत 48 भजन मंडळ आलेले आहेत आणि बघा इथे अशी नोंद केली जाते. आतापर्यंत 58 मंडळं आली आहेत. अजून 4 ते 5 मंडळ येते अजून, आणि एक मोठा महामंडळ एक आहे लोकेमामा भजन मंडळ, रेल्वे प्रवासी भजन मंडळ. हा आमच्या वेस्टर्न मधलं हे एक मोठं भजन मंडळ.
हरी रामकृष्ण हरी. पाहिलात ना, चर्चगेट स्टेशनवरचा हा अद्भुत सोहळा. लोकलचा प्रवासी भजन मंडळी आषाढी एकादशीला जायला मिळत नाही, पण त्यांनी हा चर्चगेट स्टेशन हा विठ्ठलमय भक्तिभावात झाला होता. इथे रिंगण रंगले, भजन रंगले. हा भक्तिमय सोहळाचा हा व्हिडिओ लाईक करा, शेअर करा. चॅनल नवीन असाल त्याने सबस्क्राईब करा आणि कमेंट नक्कीच करा. रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी. जय जय रामकृष्ण हरी.